press the bell icon on the YouTube app and never miss another update. वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीची के.बी. रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण प्रकरण 4 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था या संदर्भात सविस्तर लेक्चर पाहिले. मागील काही लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राची जी अर्थव्यवस्था आहे त्यामधील ऍग्रिकल्चर सेक्टर असेल, इंडस्ट्रीयल सेक्टर असेल आणि सर्व्हिस सेक्टर असेल या तीनही क्षेत्रांबद्दल सविस्तर प्रमाणावर माहिती पाहिली आहे. त्याचप्रमाणे जे मनोरंजन क्षेत्र आहे, आतिथ्य सेवा आहे, त्यानंतर पुढे आपण कोऑपरेशन मुवमेंट या संदर्भात थोडक्यात माहिती आपण प्रकरण 4 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था यात पाहिली. आज आपण प्रकरण 5 भारतीय ग्रामीण विकास या संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर भारतीय ग्रामीण विकास, रुरल डेव्हलपमेंट. आता ग्रामीण भागाचा विकास जर हा शब्द जरी ऐकला तुम्ही तरी ग्रामीण भाग म्हणजे एक ऍग्रिकल्चर सेक्टर याच्याशी तो एकवटलेला आहे. ग्रामीण भागाचा जो मुख्य व्यवसाय आहे तो ऍग्रिकल्चरच आहे. म्हणजे जर ग्रामीण भागाचा विकास तुम्हाला करायचा असेल तर ऍग्रिकल्चर सेक्टर हे विकसित होणं गरजेचं आहे. जवळपास मी तुम्हाला याआधी सांगितलं की 2011ची जी जनगणना होती त्या 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या ही 121.02 कोटी इतकी होती. म्हणजेच पहा, 121.02 कोटी पैकी जवळजवळ 83.25 कोटी लोकसंख्या ही ग्रामीण भागात वास्तव्यास होती. म्हणजे ग्रामीण भागात सर्वात जास्त लोकसंख्येचं केंद्रीकरण झालं. जवळपास पहा 68.8% लोकसंख्या ग्रामीण भागात आहे. यावरच पहा जवळपास 70% लोकसंख्या ही भारतातील 70% लोकसंख्या ही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या ऍग्रिकल्चर सेक्टरशी संबंधित आहे. ऍग्रिकल्चर कृषी व्यवसायावर अवलंबून आहे. जर देशाच्या बाबतीत पाहिलं तर देशाचा मुख्य व्यवसाय हा ऍग्रिकल्चर आहे. मग ग्रामीण भागाचा विकास जरी करायचा असेल तुम्हाला ऍग्रिकल्चर सेक्टरचा विकास करणं गरजेचं आहे. म्हणजेच ऍग्रिकल्चर सेक्टरच्या विकासाला फर्स्ट प्रेफरन्स देणं इथं गरजेचं आहे. तर आपण ग्रामीण भागाचा विकास पाहताना ग्रामीण विकास ही एक काय कन्सेप्ट आहे पहा. ग्रामीण विकास या संकल्पनेचा उदय कृषी क्षेत्राशी निगडित आहे. मी तुम्हाला याआधी सांगितलं की कृषी क्षेत्राचा जर विकास झाला, भारतातील दीर्घकालीन कृषी विकासाशी या ग्रामीण विकासाचा संबंध आहे. म्हणजे दीर्घकाळ जर कृषीचा विकास झाला तर त्याचा इफेक्ट ग्रामीण भागाच्या विकासावर नक्कीच होऊ शकतो. म्हणजे जर ग्रामीण भागाचा विकास तुम्हाला करायचा असेल तर कृषीचा विकास करणं मस्ट आहे, खूपच गरजेचं आहे. कृषी व्यवसायाच्या विकासाशिवाय तुम्ही ग्रामीण भागाचा विकास करू शकत नाही. तर पण ग्रामीण भागाच्या जर विकासाच्या संदर्भात तुम्ही काही तुमच्या पुस्तकामध्ये एक चार्ट दिलेला आहे. तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहे की ग्रामीण विकास आणि ग्रामीण विकासाच्या चार बाजूने पहिलं कृषी विकास दिलाय, नंतर ग्रामीण उद्योग दिलाय, नंतर सेवा क्षेत्र दिलंय आणि शिक्षण. म्हणजे ग्रामीण विकास करायचा असेल तर सर्वात पहिलं प्रेफरन्स मी तुम्हाला सांगितलं की ऍग्रिकल्चर सेक्टरचा विकास करणं गरजेचं आहे. मग ऍग्रिकल्चर सेक्टर आता त्याला कृषी व्यवसाय म्हटलं जातं. मग कृषी व्यवसाय सर्वात पहिलं ग्रामीण भागात जर तुम्हाला कृषी व्यवसायाचा विकास करायचा असेल तर ग्रामीण भागामध्ये यांत्रिकीकरण पुरवणं गरजेचं आहे. जे मोठ्या प्रमाणावरील ऍग्रिकल्चर सेक्टर आहे त्याचा विकास हा तुम्हाला फक्त मनुष्यबळाच्या साहाय्याने करणं शक्य नाही. मनुष्यबळाच्या साहाय्याने तुम्ही जे काही शेतीत उत्पन्न घेता ते फक्त तुमच्या उदरनिर्वाहापुरतं असतं पहा. म्हणजे पोट भरण्या इतकं उत्पन्न तुम्हाला मिळतं. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने विकसित व्हायचं असेल तर ग्रामीण भागातील जी ऍग्रिकल्चर आहे त्याच्यामध्ये यांत्रिकीकरण करणं गरजेचं आहे. पहा, ज्यावेळेस हरित क्रांती झाली, हरित क्रांतीनंतर ग्रामीण भागामध्ये ट्रॅक्टरायझेशन झालं. पंजाब, हरियाणा या राज्यांचा जर विचार केला तर तिथे सर्वात जास्त ट्रॅक्टरायझेशन. मग यांत्रिकीकरणामध्ये पहा, कृषी व्यवसाय म्हटलं तर जमिनीची मशागत करणं सर्वात महत्वाचं असतं. त्या मशागतीवरच त्या क्षेत्राचं किंवा तिथलं उत्पन्न अवलंबून असतं. चांगल्या प्रकारची मशागत झाली तर चांगल्या प्रकारची मशागत ही मनुष्यबळ किंवा प्राणीबळाच्या साहाय्याने करणं शक्य होतं. त्यासाठी तुम्हाला यंत्रशक्तीचा वापर करणं गरजेचं असतं. म्हणूनच लक्षात ठेवा, कृषी व्यवसायाचा विकास करताना सर्वात पहिलं तुम्हाला यांत्रिकीकरण करणं गरजेचं आहे.
मग ते कृषी व्यवसायात वेगवेगळ्या क्रिया ज्या आहेत त्या सर्वच्या सर्व क्रिया यंत्राच्या साहाय्याने करणं गरजेचं आहे. पूर्वी मनुष्यबळाच्या साहाय्याने होत होत्या, पण आज मनुष्यबळ प्लस यंत्रशक्ती या दोन्हीही शक्तींचा वापर करून कृषी व्यवसायात मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जात आहे, रॅपिडली प्रोडक्शन घेतलं जात आहे. त्यानंतर पुढे पहा, जे उच्च उत्पादन देणारी बियाणं आहे, हाय इल्ड प्रोडक्शन त्याला म्हटलं जातं, त्यांचा वापर. आता ज्यावेळेस हरित क्रांती झाली पहा, हरित क्रांतीच्या काळात उच्च उत्पादन देणारी जी बियाणं होती ती गहू, तांदूळ यासारख्या पिकांच्या बाबतीत, गव्हाच्या बाबतीत जर विचार केला तर पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यामध्ये विक्रमी उत्पादन घेतलं गेलं. जे हाय इल्ड प्रोडक्शन आहे, उच्च शक्ती उत्पादन त्याला म्हटलं जातं. आणि या उच्च शक्ती उत्पादनासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारचं बियाणं गरजेचं आहे. त्याच बियाणाचा वापर कृषी क्षेत्रामध्ये ज्यावेळेस भारतात हरित क्रांती झाली होती त्यावेळेस पंजाब, हरियाणा या भागात केला होता. हरित क्रांतीचा प्रयोग हा संपूर्ण भारतात यशस्वी झालेला नाही. भारतातल्या काही पर्टिक्युलर भागांमध्येच हा प्रयोग यशस्वी झाल्याचे निदर्शनास येते. त्यानंतर पहा, जर तुम्हाला ऍग्रिकल्चर सेक्टरचा विकास करायचा असेल तर पत आणि वाहतूक या दोन गोष्टींमध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे. कर्ज आवश्यक असतं. शेतकऱ्याला पहा, पेरणी ते मळणी किंवा ते पीक पेरल्यापासून ते पीक हातात येऊस्तवर किंवा उत्पन्न हातात भेटूस्तवर खूप मोठा कालावधी जावा. मग या कालावधीमध्ये शेतकऱ्याला विविध प्रकारच्या क्रिया करण्यासाठी पैसा रूपी उत्पन्न गरजेचं असतं, पैसा गरजेचा असतो. मग हा पैसा कसा तयार होणार आहे तर हा ज्या काही पत सुविधा आहे त्या पतसुविधांचा वापर करून तो पैसा तयार होऊ शकतो. आणि त्या पैशाचा वापर करून ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकरी उत्स्फूर्त होऊ शकतात. त्याचप्रमाणे पहा, जे काही प्रोडक्शन तयार केलेलं आहे शेतकऱ्यांनी ते प्रोडक्शन ग्रामीण भागापासून मार्केट प्लेस म्हणजे किंवा त्या शेतापासून बाजारापर्यंत नेण्याच्या ज्या वाहतुकीच्या सुविधा आहेत त्या जर तत्पर असतील तर तयार केलेलं उत्पादन लवकरात लवकर बाजारात जाऊ शकतं. पहा, लक्षात ठेवा, ऍग्रिकल्चरचे बरेचसे जे प्रोडक्ट आहे ते नाशवंत स्वरूपाचे असतात. व्हेजिटेबल मार्केट्स नाशवंत स्वरूपाचं आहे. लवकरात लवकर जर ते प्रोडक्शन मार्केटपर्यंत गेलं नाही तर ते नक्कीच खराब होऊ शकतं. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, ऍग्रिकल्चर प्रोडक्ट त्या शेतापासून बाजारापर्यंत तत्परतेने जाण्यासाठी जी आवश्यक वाहतुकीची व्यवस्था आहे किंवा वाहतुकीची साधनं आहे ती देखील गरजेची आहे. त्यानंतर पहा, ग्रामीण भागाच्या कृषी व्यवसायाच्या विकासासाठी विपणन व्यवस्था, कृषी क्षेत्रामध्ये विपणन व्यवस्थेला खूप महत्वाचं स्थान आहे. पहा, म्हणजे प्रोडक्ट हातात आल्यापासून ते विक्रीपर्यंत, विकून शेतकऱ्याला पैसे मिळूपर्यंत ज्या काही प्रोसेसिंग केल्या जातात, प्रक्रिया केल्या जातात त्या विपणन व्यवस्थेत येतात. म्हणजे विक्री व्यवस्था एक प्रकारची. मग त्याच्यामध्ये पहा, सपोज जे ग्रेडिंग आहे ते ग्रेडिंग त्याचा समावेश विपणन व्यवस्थेत केला जातो की प्रत्यक्ष ते धान्य आहे त्याची ग्रेडिंग केली जाते, चांगल्या प्रकारचं, मध्यम क्वालिटीचं, हलक्या प्रतीचं वेगवेगळं केलं जातं आणि ते मार्केटमध्ये जाऊन त्याची पॅकिंग वगैरे करणं, त्याच्यानंतर त्याचं सेल करणं, त्याच्यावर प्रोसेसिंग करणं, या सर्व प्रक्रियांचा समावेश विपणनामध्ये येतो. मग ही विपणन पद्धती सुद्धा आवश्यक आहे. चांगल्या प्रकारची विपणन व्यवस्था असेल तर त्या साहाय्याने ऍग्रिकल्चर ग्रोथ नक्कीच होतो. त्यानंतर पहा, ग्रामीण उद्योग. आता ग्रामीण उद्योगांमध्ये सर्वात पहिलं अत्याधुनिकरण होणं गरजेचं आहे. त्यानंतर ग्रामीण तांत्रिक प्रशिक्षण मिळणं देखील गरजेचं आहे. अत्याधुनिकरण पहा, आपल्याकडे बरंच तंत्रज्ञान हे जुनाट पद्धतीचं होतं, ते मॉडर्न टेक्नॉलॉजी नाही. आणि त्या मॉडर्न टेक्नॉलॉजीला आजही पहा, ऍग्रिकल्चर सेक्टरचा जर विचार केला तर जे पारंपरिक पद्धतीने आलेले अवजार वगैरे आहे त्याचा वापर केला जातोय. त्याच्यामध्ये आधुनिक अवजारांचा समावेश होणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा, तांत्रिक प्रशिक्षण. उद्योग क्षेत्राचा जर, ग्रामीण उद्योग क्षेत्राचा जर विकास करायचा असेल तर प्रशिक्षण देणं गरजेचं, स्किल्ड लेबर असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे आहे पहा, विपणन. पण उद्योग क्षेत्रामध्ये देखील विपणन गरजेचं आहे. त्यातही प्रोसेसिंग, प्रक्रिया उद्योग वगैरे, त्यानंतर पॅकिंग वगैरे या किंवा सेल या सर्व गोष्टींचा समावेश होणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा, सेवा क्षेत्र. आता ग्रामीण भागामध्ये सेवा क्षेत्राचा जर विचार केला तर सर्वात पहिली सेवा आहे ती आरोग्य, हेल्थ. ग्रामीण भागामध्ये आरोग्याची सेवा, पूर्वी पहा ग्रामीण भागात थोड्याफार प्रमाणावर रुग्णालय असायचे, आता प्रत्येक ग्रामीण भागामध्ये रुग्णालय आहे, जेणेकरून
ग्रामीण भागातील लोकांना शहरी भागात दवाखान्यासाठी यावं लागत होतं. आता ग्रामीण भागातच आरोग्याच्या सेवा पुरवल्या जात आहे. त्यानंतर पुढे आहे पहा कुटुंबाचे कल्याण. आता कुटुंबाचे कल्याण पुरवणाऱ्या काही योजना आहे, काही सेवा आहे, त्या देखील ग्रामीण भागामध्ये आवश्यक आहे, गरजेच्या आहे. त्यानंतर पुढे आहे बँकिंग ही एक महत्वाची सेवा आहे. ग्रामीण भागात तुम्हाला आधी सांगितलं की ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंटसाठी त्या ऍग्रिकल्चरला फायनान्स करणं किंवा पतपुरवठा करणं गरजेचं असतं आणि हा पतपुरवठा करण्यासाठी ग्रामीण भागातही बँका असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे आहे सप्रेशन. त्यानंतर शिक्षणाची जर सेवा पाहिली तर तांत्रिक शिक्षण देणं गरजेचं आहे. टेक्नॉलॉजिकल नॉलेज ग्रामीण भागातही अस्तित्वात असणं, ग्रामीण भागातील मुलांना तांत्रिक टेक्नॉलॉजिकल नॉलेज प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे की त्याच नॉलेजचा वापर ते ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये करतील, इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये करतील, सर्व्हिस सेक्टरमध्ये करतील. त्यानंतर पुढे आहे पहा कौशल्य, स्किल बेस्ड एज्युकेशन सुद्धा देणं गरजेचं आहे, जे आजकाल केलं जात आहे. मोदी गव्हर्नमेंटच्या बऱ्याचशा योजना आहेत, स्किल इंडिया, कुशल भारत अभियान, याच्या अंतर्गत प्रत्येक व्यक्तीमधील स्किल विकसित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना शासन राबवित आहे. त्यानंतर पुढे जे शिक्षण आहे त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चरचं शिक्षण सुद्धा दिलं जात आहे. आपल्याकडे पहा बीएससी ऍग्री किंवा ऍग्रिकल्चरचे डिप्लोमा वगैरे या स्वरूपाचे काही कोर्सेस आहे. ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये संशोधन करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे काही कृषी विद्यापीठ आहेत. तर अशा प्रकारे ऍग्रिकल्चर ग्रामीण भागाचा जर विकास करायचा असेल तर ग्रामीण भागाचा विकास सर्वतोपरी ऍग्रिकल्चर सेक्टरशी रिलेटेड आहे. ऍग्रिकल्चर सेक्टरचा विकास झाला तर त्याचा परिणाम कृषी ग्रामीण विकासावर नक्कीच होईल. तर आता पहा जागतिक बँक जी आहे त्या जागतिक बँकेनुसार ग्रामीण विकास ही एक अशी व्यूहरचना आहे की ज्यामुळे ग्रामीण भागातील विशिष्ट लोकांचे आर्थिक व सामाजिक जीवनमान उंचावण्यास मदत होते. म्हणजे ग्रामीण भागातील लोकांचे, विशिष्ट प्रदेशातील लोकांचे किंवा विशिष्ट लोकांचे आर्थिक आणि सामाजिक जीवनमान जर उंचावलं तर तो ग्रामीण भागाचा विकास समजला जातो. आणि ग्रामीण भागाचा विकास हा 3 क्षेत्रावर अवलंबून आहे. पहिलं क्षेत्र आहे कृषी क्षेत्र, दुसरं औद्योगिक क्षेत्र आणि तिसरं आहे सेवा क्षेत्र. या 3ही क्षेत्रांचा ग्रामीण भागात जर विकास झाला तर त्याचा इफेक्ट ग्रामीण विकासावर होत असतो. तर आता पहा सर्वात पहिलं कृषी क्षेत्र. ग्रामीण भागाच्या बाबतीत पहा भारतातील ग्रामीण लोकसंख्या ही कृषी क्षेत्रात विभाजन झालेलं आहे. सर्वात जास्त लोकसंख्या ही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या कृषी क्षेत्रावर, मी सांगितलं तुम्हाला जवळपास 70% लोकसंख्या ही कृषी व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर तुम्हाला कृषी व्यवसायाचा विकास करणं गरजेचं आहे. आता ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये पाहिलं तर साधारणपणे पहा शेतीमध्ये अल्पभूधारक, सीमांत शेतकरी व मोठ्या शेतकऱ्यांचा समावेश होता. अल्पभूधारक थोडीफार जमीन असते, मग ती 1 हेक्टरपेक्षा किंवा 2 हेक्टरपेक्षा 1 हेक्टरपेक्षा कमी. पाहते मागे काही लेक्चरमध्ये मी तुम्हाला अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, अल्पभूधारक, सीमांत शेतकरी, त्यानंतर मोठे शेतकरी या संदर्भात माहिती दिलेली आहे. ती माहिती तुम्ही युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करायची आहे. त्यानंतर पहा शेतीशी संबंधित क्षेत्रामध्ये वृक्षारोपण, वनीकरण, मत्स्य व्यवसाय, दुग्ध व्यवसाय आणि बागायती शेती यांचा समावेश होतो. फक्त शेती म्हणजे पारंपरिक पद्धतीने शेती करणं असं नाही, इतरही आजकाल पहा आधुनिकीकरण झालेलं आहे शेतीचं. शेती बरोबर काही जोडधंदे देखील आलेले आहेत, त्यांच्याही साहाय्याने शेतकरी आपला विकास घडवत आहे. त्यानंतर औद्योगिक क्षेत्र. आता औद्योगिक क्षेत्र म्हणजे कच्च्या मालावर प्रक्रिया करणार. आता साधा उदाहरण पहा, प्रोसेसिंग युनिट त्याला म्हटलं. आता प्रक्रिया उद्योग. औद्योगिक क्षेत्र काय आहे की जे रॉ मटेरियल मिळतं ते रॉ मटेरियल त्याचा वापर करून म्हणजेच कच्च्या मालाचा वापर करून त्याचा पक्का माल तयार करणं हे इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये येतं. म्हणजे इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये कापूस कलेक्ट करून त्या कापसाच्या साहाय्याने कापड किंवा कपडे तयार केले जातात. म्हणजे कच्च्या मालाच्या साहाय्याने पक्का माल तयार केला जातो. त्यानंतर पहा मग आता याचं वर्गीकरण केलं तर लघु उद्योग, कुटीर उद्योग व ग्रामीण उद्योग यामध्ये याचं वर्गीकरण होतं. त्यानंतर तिसरं क्षेत्र येतं सेवा क्षेत्र, सर्व्हिस सेक्टर. पहा पहिल्या क्षेत्रामध्ये रॉ मटेरियल क्रिएट होतं, दुसऱ्या क्षेत्रामध्ये रॉ मटेरियल प्रोसेसिंग होते म्हणजे कच्च्या मालावर प्रक्रिया होऊन त्याचं रूपांतरण पक्क्या मालात होतं. आणि तिसरं क्षेत्र जे आहे त्या क्षेत्रामध्ये हा तयार झालेला पक्का माल ग्राहकांपर्यंत पोहोचविला जातो.
म्हणजे त्याची विक्री व्यवस्था केली जाते, याचाच अर्थ ते सर्व्हिस सेक्टर आहे. त्या विक्रीच्या सेवा त्यात पुरवल्या जातात. पहा, या क्षेत्रात तृतीय क्षेत्र असं देखील म्हटलं जातं, थर्ड सेक्टर. मग त्याच्यामध्ये पहा अकाउंटिंग वगैरे याचा भाग येतो, व्यापार सेवा, त्यानंतर संगणक सेवा, उपहारगृह, पर्यटन, तसेच किरकोळ व घाऊक व्यापार आणि वाहतूक यंत्रणा या सर्वांचा समावेश होतो. सर्व्हिस सेक्टर, सर्व्हिस प्रोव्हाइड केला, वाहतुकीची सेवा पुरवली, थर्ड सेक्टर मध्ये गेलं. त्यानंतर विपणनाची सेवा पुरवली, ती थर्ड सेक्टर मध्ये आहे. हॉटेलिंग वगैरे या सर्व सेवा थर्ड सेक्टर मध्ये येतात. तर अशा प्रकारे ग्रामीण भागाचा जर विकास करायचा असेल तर कृषी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र आणि सेवा क्षेत्र, प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर अँड थर्ड सेक्टर, प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र या तीनही क्षेत्रांचा विकास करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ग्रामीण भागाचा विकास यामध्ये जे ग्रामीण भागाच्या विकासासाठी आवश्यक असणारे हे जे 3 घटक आहे या संदर्भात माहिती पाहिली. पुढील लेक्चरला आपण ग्रामीण विकास आणि ग्रामीण विकासाचे महत्व या संदर्भात माहिती पाहणार आहोत. लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे लेक्चर संदर्भात काही प्रश्न असतील तर ते युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. लेक्चरमध्ये काही आकडेवारी तुम्हाला सांगितलेली आहे ती देखील युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. लेक्चर स्टार्ट टू एंड पर्यंत पाहिले त्याबद्दल सर्वांचे